नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द रिक्रुटमेंट इन इन्फोसिस अँड L&T फायनान्स. So when you last time posted the recruitment for Infosys, so one of our family member Pratik Kumbar was got selected in Infosys. So I hope this time also too many candidates will be selected in Infosys. We're going to discuss all the job details, job description, roles and responsibility in Infosys and L&T Finance as well. तर तुम्हाला माहिती असेल पहा, इन्फोसिसचे जे ओनर आहेत तर हे एक भारतीय आहेत. नारायण मूर्ती त्यांचं नाव आहे. नारायण मूर्ती, त्यांचे मिसेस सुधा मूर्ती, तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये पण पाहिला असेल. आणि जे सीईओ आहेत हे आहेत बा सलील पारे. तर इन्फोसिस मध्ये गेल्यानंतर तुम्हाला पर्क्स अँड बेनिफिट्स काय मिळतात, तर यू विल गेट फर्स्ट वन फ्री होम पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिसेस. तुम्हाला इन्शुरन्स मिळणार आहे. त्याच्यानंतर बा सेकंड महत्वाचा बेनिफिट जो राहणार आहे तर तो लिव्ह, तिथं जो लिव्ह क्रायटेरिया आहे हा पण चांगला आहे. म्हणजे तुम्ही जर सिलेक्ट झाला इमर्जन्सीमध्ये तुम्हाला लिव्ह पण खूप चांगल्या रीतीने मिळतात. आणि सगळ्यात महत्वाचा जो पॉईंट आहे पहा, हा मे बी तुम्हाला माहित नसेल मोस्ट ऑफ कॅन्डिडेटना, की तुम्ही 1 वर्ष झाल्यानंतर कुठल्याही प्रोजेक्टमध्ये तुम्ही वर्किंग करताय तर मोर दॅन 1 वर्ष तुम्हाला झालं तर तुम्हाला एक फिक्स अमाऊंट त्या ठिकाणी मिळते पहा. 60,000 अमाऊंट आहे. मे बी आता करंट कंपनीची जी पॉलिसी आहे चेंज होऊन तुम्हाला अमाऊंट पण मे बी इन्क्रीज झाली असेल. तर 60,000 जी अमाऊंट असणार आहे हे तुम्हाला विदाऊट इंटरेस्ट अमाऊंट वापरायला मिळते. म्हणजे काही पण इमर्जन्सी कारणास्तव तुम्हाला जर पैशाची गरज असेल, सॅलरी सोबत तुम्ही हे पैसे वापरू शकता आणि ऍज पर युअर चॉईस तुम्ही ते EMI द्वारे ते पे करू शकता. त्याला कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नाहीये. ही खूप चांगली गोष्ट आहे पहा. मॅटर्निटी लिव्ह साठी पण जसं 6 महिने अगोदर लिव्ह होत्या, तर आता सगळ्या कंपनीने जी पॉलिसी चेंज केलेली आहे आणि 9 मंथ्स जी असणार आहे हे मॅटर्निटी लिव्ह साठी अप्रूव्ड आहे पहा फिमेलसाठी. म्हणजे 9 मंथ जे असणार आहे ही तुम्हाला, तुम्ही जरी इन केस घरी असाल तरी तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. आणि एक आणखी फिमेल कॅन्डिडेटसाठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे पहा, ज्यांना पण किड्स आहेत किंवा बेबीज आहेत तर त्यांना आय थिंक एक 2 to 3,000 अमाऊंट स्टायपेंड मिळत आहे जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल. जे पण तुमचे बा बिझनेस एचआरस असतील, प्रोजेक्ट बिझनेस एचआर आहे, त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मे बी तुम्हाला ते चांगलं गाईड करतील. मे बी आता करंट पॉलिसी काय आहे कंपनीची त्यानुसार तुम्हाला जे अपडेट, कारण त्यांच्याकडे काय अपडेटेड पॉलिसी असतात. तर पहा, ऑलरेडी तुमचा जास्त वेळ मी घेतलेला आहे, पण ही माहिती सांगणं पण गरजेचं आहे. कसं आहे, कंपनीविषयी माहिती सांगितली तर तुम्हाला त्याच्यामध्ये काम करण्यासाठी इंटरेस्ट येतो. आता जर तुमची या ठिकाणी जॉब प्रोफाईल मॅच होत असेल, तुमचे स्किल सेट मॅच होत असेल तर तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकता. पहा, 2 रिक्रुटमेंट असणार आहे पहा, 2 कंपनीमध्ये, इन्फोसिस आणि L&T फायनान्स मध्ये. तर इन्फोसिस मध्ये पहा, जसं तुम्हाला माहिती आहे खूप असा मेगा ड्राईव्ह सुरू आहे. त्याच्यामुळे तुमचं जे सिलेक्शन पण इझिली होऊ शकतं. मोर दॅन 100 व्हॅकन्सी असणार आहे. आता याच्यामध्ये पहा काय काय स्किल सेट असले पाहिजे, लोकेशन काय आहे, डेट काय आहे आणि इंटरव्ह्यूला कुठल्या डेट दिवशी यायचं आहे, आता ही संपूर्ण माहिती आपण डिस्कस करणार आहोत. प्रोसेसमध्ये जे हायरिंग असणार आहे पहा, तुमचा जो रोल राहणार आहे हा असणार आहे सर्व्हिस डेस्क साठी. डिझिग्नेशन आहे यासाठी पहा सिनियर प्रोसेस एक्झिक्युटिव्ह. शिफ्ट जी राहणार आहे ही असणार आहे बाय 24/7. त्याच्यामध्ये जॉब डिस्क्रिप्शन काय आलेलं आहे हे समजून घ्या. तर एक्सलंट कम्युनिकेशन स्किल्स टू अटेंड or resolve client issue on calls, chat or email. Experience in using ticketing tools such as ServiceNow, Remedy, Control-M will be added advantages. त्यानंतर पहा, जनरल सपोर्ट नॉलेज ऑफ ऑपरेटिंग सिस्टम अक्रॉस व्हेरियस प्लॅटफॉर्म्स अँड बेसिक कन्सेप्ट ऑफ नेटवर्किंग, क्लाउड कॉम्प्युटिंग. प्रोडक्टिव्हिटी ऍप्लिकेशन्स लाईक मायक्रोसॉफ्ट ऑफिस टूल्स. ओपन टू वर्क इन 24/7 and वर्क फ्रॉम ऑफिस एन्व्हायरमेंट. तुमचं जे वर्क मोड आहे तर हे वर्किंग फ्रॉम ऑफिस राहणार आहे. वर्क फ्रॉम होम किंवा हायब्रिड जे आहे तर हे नसणार आहे पहा. एनालिटिकल प्रॉब्लेम सॉल्व्हर हु विल अंडरस्टँड इश्यू अँड रिझॉल्व्ह कस्टमर इश्यूज. प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स अँड क्विक थिंकिंग टू ओन अँड रिझॉल्व्ह कस्टमर इश्यू इंडिपेंडेंटली, थ्रूली अँड इफिशियन्सली. बीइंग प्रोएक्टिव्ह अँड शो द अटमोस्ट रिस्पेक्ट फॉर कस्टमर्स टाइम. जे पण पहा SLA असतो, SLA म्हणजे काय, सर्व्हिस लेवल एग्रीमेंट जे आहे पहा हे मीट झालं पाहिजे. तर गुड टाइम मॅनेजमेंट, एन्शुरिंग ऑल कॉन्टॅक्ट विथ द कस्टमर ऍड व्हॅल्यू. जसं मी ऑलरेडी सांगितलं पहा, वर्किंग फ्रॉम ऑफिस आहे. मस्ट टू अडेअर अँड नॉन निगोशिएबल्स. एक्सलंट इन कम्युनिकेशन स्किल्स. नीड टू वर्क इन US शिफ्ट टायमिंग्स. US शिफ्ट म्हटलं तर मे बी पॉसिबिलिटी आहे त्या ठिकाणी नाईट शिफ्ट असण्याची, पण त्यांनी ऑलरेडी काय मेन्शन केलेलं आहे, 24/7 शिफ्ट आहे. आणि देर इज अ नो पॉसिबिलिटी टू वर्किंग ऍज अ हायब्रिड और वर्किंग फ्रॉम होम. नीड टू कम्प्लीट स्पेसिफिक अँड डेडिकेटेड ट्रेनिंग प्रोग्राम सेट बाय द क्लायंट. जे तुमचं ट्रेनिंग असणार आहे पहा, याच्यामध्ये तुम्हाला डेडिकेटेडली काम करायचं आहे, ट्रेनिंग अटेंड करायचं आहे. क्वालिफिकेशन याच्यासाठी पहा ग्रॅज्युएशन पाहिजे आहे. जसं तुम्हाला माहिती आहे पहा, ज्यावेळेस तुम्ही इन्फोसिसला इंटरव्ह्यूला येता
तर सोबत तुमच्या रिझ्यूम असला पाहिजे, 2 फोटो आयडेंटिटी प्रूफ पाहिजे, सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी, तुमच्याकडे लॅपटॉप किंवा कॅमेरा नसला पाहिजे आणि गव्हर्नमेंट आयडी प्रूफ जे आहे हे सिक्युरिटी क्लिअरन्स पाशी तुमच्याकडे असलं पाहिजे. आता संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली आहे पहा. सर्व्हिस डेस्क साठी हा जॉब रोल असणार आहे. 100 ओपनिंग आहेत पहा. इन्फोसिस मध्ये आहे. आता याची जी डेट असणार आहे तर ही आहे पहा 3 आणि 4 जुलै. टायमिंग यासाठी राहणार आहे पहा 10 AM to 1 PM. आणि याच्यासाठी त्यांना एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे पहा मिनिमम 1 to 2 इयर्स. ज्या पण कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात. पुणे महाराष्ट्र हिंजवडी फेज 1 या ठिकाणी हे लोकेशन असणार आहे पहा. आता जी सेकंड पोस्ट आहे ही पण इन्फोसिस मध्येच आहे पहा. तर त्यासाठी काय काय जॉब डिटेल आहे किंवा काय जॉब डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे आता हे आपण पाहणार आहोत. तर बघा इन्फोसिस मध्ये जो सेकंड रोल असणार आहे तर याच्यामध्ये एज्युकेशन डिटेल फुल टाइम ज्यांनी केलेला आहे तर त्यांच्यासाठी असणार आहे पहा. आता याच्यामध्ये जॉब डिस्क्रिप्शन काय आहे, प्रोसेस एक्झिक्युटिव्ह किंवा सिनियर प्रोसेस एक्झिक्युटिव्ह किंवा प्रोसेस स्पेशालिस्ट राहणार आहे ऍज पर तुमचं नॉलेज. आणि याच्यामध्ये की रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत हे समजून घेऊया आपण. प्रोव्हाइड फर्स्ट लेवल रेझोल्युशन टू द कस्टमर्स, diagnose and troubleshoot technical issues, escalate more complex problem to higher level support when necessary. जे पण टेन्युअर्ड कॅन्डिडेट्स आहेत, जे पण टेन्युअर्ड एम्प्लॉय आहेत, तर तुमच्याकडून इश्यू रिझॉल्व्ह नसेल होत तर तुम्ही त्यांना पास आउट करू शकता. डिलिव्हर एक्सेप्शनल कस्टमर सर्व्हिस बाय एक्नॉलेजिंग इश्यू प्रॉम्प्टली, शोविंग एम्पॅथी अँड युझिंग पॉझिटिव्ह लँग्वेज. जसं तुम्हाला समजलं असेल पहा, हा कस्टमर सर्व्हिस मध्ये व्हॉइस मध्ये हा प्रोफाईल असणार आहे. जे पण जॉब डिस्क्रिप्शन आहे हे तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला मिळायचं असेल पहा. पार्टिसिपेट इन ऑनगोईंग ट्रेनिंग अँड अपस्किलिंग प्रोग्राम टू एनहान्स टेक्निकल अँड कस्टमर सर्व्हिस स्किल्स. तर आता याच्यामध्ये जसं सांगितलंय पहा, कस्टमर सर्व्हिस किंवा ज्या पण कॅन्डिडेटला इंटरनॅशनल व्हॉइस मध्ये एक्सपिरियन्स आहे तर ही पोस्ट त्यांच्यासाठी आहे पहा. याच्यामध्ये जसं पहा 100 ओपनिंग असणार आहेत आणि याचं पण लोकेशन जे आहे पहा पुणे महाराष्ट्र हिंजवडी फेज 1 या ठिकाणीच आहे. आणि इंटरव्ह्यूची जी डेट आहे तर ती असताना पहा 3 आणि 4 जुलै या 2 दिवशी तुम्हाला जसं मी सांगितलं पहा कस्टमर सर्व्हिस आणि सर्व्हिस डेस्क तर या दोन्हीही प्रोफाईलसाठी 1 to 2 इयर्स किंवा 1 to 4 इयर ज्यांना एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला येऊ शकतात पहा. या दोन्ही ठिकाणी US शिफ्ट असणार आहे. टायमिंग सेम आहे पहा 10 AM to 1 PM. 3 आणि 4 जुलै या 2 दिवशी कस्टमर सपोर्ट व्हॉइस आणि सर्व्हिस डेस्क तर या पोझिशनसाठी इंटरव्ह्यू चालणार आहे. जी सेकंड कंपनी असणार आहे पहा हे आहे पहा L&T फायनान्स. तर याच्यामध्ये जे पण मायक्रो लोन आहेत तर याच्यासाठी रिक्रुटमेंट असणार आहे. तुम्हाला रिक्रुटिंग जो आहे हा ब्रांच मॅनेजर यांच्यासाठी करायचा आहे पहा. जॉब रिक्रुटमेंट, क्वालिफिकेशन, एज आणि काय काय डिटेल आहे आता हे आपण शेअर करणार आहोत. त्याच्यासाठी पहा क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट त्यांनी सांगितलेलं आहे आणि ज्यांचे एज 20 to 30 इयर्स आहे तर अशा कॅन्डिडेटसाठी हा रोल असणार आहे पहा. त्याच्यामध्ये L&T फायनान्स मध्ये जो असणार आहे हा ML ऑफिसर म्हणून तुम्हाला रोल भेटणार आहे पहा. इंटरव्ह्यूचा जो टाइम आहे हा आहे पहा 10 AM to 4 PM. आता कुठे असणार आहे याच्यासाठी तुम्हाला सॅलरी किती मिळणार आहे किंवा पर्क्स अँड बेनिफिट्स काय काय आहेत तर तुम्हाला जी मंथली सॅलरी राहणार आहे तर ही फ्रेशर साठी राहणार आहे पहा 19,000. ठीक आहे. आणि ESIC, PF अँड मेडिक्लेम बेनिफिट म्हणूया आपण तर हे तुम्हाला मिळणार आहेत पहा. तर याचं जे इंटरव्ह्यू जी डेट आहे आणि जे लोकेशन आहे हे कुठे आहे पहा. तर इंटरव्ह्यूची जी डेट आहे पहा ही असणार आहे 1 आणि 2 जुलैला. आणि जे लोकेशन आहे तर हे दिलेलं आहे पहा हॉटेल नीरज इंटरनॅशनल. ऍड्रेस जो आहे पहा बस स्टँड रोड, न्यू मोंढा, परभणी, महाराष्ट्र. तर या ठिकाणी असणार आहे पहा. आणि जे लोकेशन असणार आहे ते असणार आहे परभणी, सेलू, सोनपेठ आणि गंगाखेड. तर या ठिकाणी हे आहे पहा. सेकंड याच्यामध्ये पहा हे जे आहे तर हे L&T फायनान्स मध्येच राहणार आहे. जॉब रोल हा सेम आहे म्हणजे ग्रॅज्युएशन पाहिजे आणि 20 to 30 इयर्स पहा एज पाहिजे. तर आता याच्यामध्ये जो इंटरव्ह्यूची डेट आहे ती आहे पहा 1 आणि 2 जुलै. डेट सेम आहे. आता हा इंटरव्ह्यू कुठे होणार आहे जसं पहिल्यांदा आपण परभणीसाठी डिटेल सांगितली तर सेकंड जे आहे नांदेड मध्ये आहे पहा. तर हे कुठे आहे पहा जे ऍड्रेस तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे पहा टिळक नगर, आनंद नगर, नांदेड, महाराष्ट्र. आणि याचे जे म्हणजे लोकेशन त्यांनी पण दिलेलं आहे म्हणजे कुठं कुठं असू शकतं जसं अर्धापूर आहे पहा, नावगा आहे, लोहा आहे, धर्माबाद आहे, देगलूर आहे पहा. तर अशा प्रकारचे हे लोकेशन त्यांनी दिलेले आहेत. आणि याच्यामध्ये जसं तुम्हाला सॅलरी वगैरे जी डिटेल्स दिलेली आहे ही सेम राहणार आहे. आणि त्यांचे आपल्याला L&T फायनान्सचे भरपूर सारे जे लोकेशन्स आहेत तर ते आलेले आहेत. आता आपण वेगवेगळे जसं परभणी आणि नांदेड बद्दल माहिती सांगितलेली आहे. आता जे सेकंड जे लोकेशन असणार आहे पहा तर ते असणार आहे पहा या ठिकाणी दिलेलं आहे वर्धा मधला.
वर्धा नागपूर साईडला पण जसं आपल्याला रिक्वेस्ट आलेच होते, आपण तेव्हा पण सांगितलं की ज्या ज्या वेळेस नागपूरसाठी डिटेल येईल आपण नक्कीच त्या ठिकाणी व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करणार आहोत. तर जे आहे पहा, म्हणजे अरवी किंवा हिंगणघाट देवळी जे आहे, डेट सेम आहे पहा. 1 आणि 2 जुलैला हे इंटरव्ह्यू होणार आहेत. तर याच्यामध्ये जे वर्धामधलं जे लोकेशन आहे कुठं आहे पहा, हॉटेल पूनम रेसिडेन्सी, ऍड्रेस जे आहे पहा गीताई नगर सांगितलेलं आहे पहा वर्धामध्ये. तर त्या ठिकाणी इंटरव्ह्यू होणार आहेत. त्याच्यानंतर पहा चंद्रपूरचं एक लोकेशन आहे, तर चंद्रपूरला पण इंटरव्ह्यू आहे पहा. फर्स्ट डेट सेम आहे पहा सगळ्या ठिकाणी, 1 आणि 2 जुलै. तर चंद्रपूरची जी डिटेल आहे पहा ही पण तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल पहा. तर चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर, तर या ठिकाणी इंटरव्ह्यू होणार आहेत. नागपूरचं जे ऑफिस आहे ते आहे पहा L&T फायनान्स, ऑफिस नंबर 501, 5th फ्लोर, श्रीराम टॉवर, नागपूर. तर या ठिकाणी होणार आहे पहा. आणि जे नागपूरचे जे लोकेशन आहे त्याच्यामध्ये काय काय त्यांनी कव्हर करणार आहेत, म्हणजे मे बी पॉसिबिलिटी आहे ते लोकेशन त्यांना मिळेल. तर हिंगणा आहे पहा, मौडा आहे, रामटेक आहे, ठीक आहे ना, कमलेश्वर जसं सांगितलंय, काटोळ सांगितलेलं आहे पहा. तर हे सगळे लोकेशन होते पहा. हे दुसरं लोकेशन असणार आहे पहा L&T फायनान्स साठी, तर ते असणार आहे पहा जालना. ते जालना मधला जो तुमचा ऍड्रेस स्क्रीनवर तुम्हाला मिळतच असेल पहा. याच्यानंतर जे लोकेशन असणार आहे ते आहे पहा बुलढाणा, ठीक आहे. तर बुलढाणा, जालना, तर या ठिकाणी हे इंटरव्ह्यू होणारच आहेत. तर जे स्क्रीनवर तुम्हाला जशी इन्फॉर्मेशन मिळत आहे त्यांचे ऍड्रेस वगैरे जे डिटेल आहे तर ते पण ही सेम आहे पहा. म्हणजे जॉब डिटेल, क्वालिफिकेशन सेम आहे आणि एज क्रायटेरिया पण सेम आहे. फक्त जे लोकेशन सांगितलं मी, तर वर्धा सांगितलेलं आहे, नागपूर सांगितलेलं आहे, जालना सांगितलेला आहे, बुलढाणा सांगितलेला आहे, ठीक आहे. तर या सगळ्या ठिकाणी जे इंटरव्ह्यू होणार आहे ते 1 आणि 2 जुलैला होणार आहे. ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे. EML ऑफिसर म्हणून जा तुमचा रोल राहणार आहे आणि तुम्हाला जो रिपोर्टिंग करायचा आहे हा ब्रांच मॅनेजरला करायचा आहे. 19,000 तुम्हाला सॅलरी राहणार आहे पहा. तर इन्फोसिस आणि L&T फायनान्स बद्दल पहा जी जॉब डिटेल दिलेली आहे तो आशा करतो तुम्हाला समजलीच असेल. तर फ्रेशरसाठी चांगली ऑफर आहे L&T मध्ये, जसं 19,000 सॅलरी आहे. आणि जसं तुम्हाला माहिती आहे पहा, फायनान्समध्ये किंवा सेल्समध्ये ज्यावेळेस तुम्ही जॉब करता आता टार्गेट मीट झाल्याच्या नंतर तुम्हाला इन्सेंटिव्ह पण त्या ठिकाणी मिळणार आहेत. तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यूला जाता तर त्यावेळेस पहा तिथले जे पण रिक्रुटमेंट HR आहेत ते तुम्हाला पुढची माहिती सांगतील की जॉब डिटेल कशा प्रकारे असणार आहे, किंवा तुम्हाला त्या रिलेटेड ट्रेनिंग पण मिळणार आहे. आणि इन्फोसिसची जी इंटरव्ह्यू डेट आहे आणि L&T फायनान्सची डेट आहे पहा, तर ही वेगवेगळी आहे. तर इन्फोसिस आणि L&T फायनान्सची जॉब डिटेल, जॉब डिस्क्रिप्शन, स्किल सेट तुमचे मॅच होत असतील तर त्या लोकेशनला तुम्ही जे आहेत ते इंटरव्ह्यूला येऊ शकता. आशा करतो की हा व्हिडिओ पाहून पण तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.